2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थात केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी वार्षिक वर्षाला 6,000 रुपये देणारी पीएम किसान सन्मान निधी योजना नावाची योजना आणली होती. जाणून घ्या, 5 वर्ष 6 वर्ष झाले आहेत. त्याचबरोबर आता सध्या सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा रोष देखील दिसतो. बघा, इथं दुसरं म्हणजे त्या तुलनेनुसार कर्मचारी असेल, व्यावसायिक असतील, व्यापारी असतील आणि महागाई असतील, या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. तर मग शेतकऱ्यांना वाढीव पीएम किसान योजनेचे पैसे का मिळू नयेत, अशा प्रश्न उपस्थित अनेक दिवसांपासून होत होता. तर त्या प्रश्नावर आता मोठ्या प्रमाणात सुटका झालेला आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आता शेतकऱ्याला इथं वाढीव पैसे मिळणार. जे वर्षाला 6,000 रुपये मिळणार, ते पैसे वाढून मिळणार आहे. त्या संदर्भातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आजची असणार आहे. बघा, असा चर्चा सुरू झालेला आहे. याचबद्दलची महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ही अपडेट जर त्या ठिकाणी सक्सेस झाली तर महाराष्ट्राला शेतकऱ्याला 18,000 रुपये वर्षाला इथे मिळणार आहे, असेच मिळणार आहे. तर बघा, एकंदरीत विषय काय आहे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो बघा, इथं जसं की इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, तर त्याच्यामध्ये जे काही कृषी क्षेत्रामध्ये उच्च अधिकारी असतील, रिटायर अधिकारी असतील किंवा कृषी क्षेत्रामध्ये जे विश्वलेखक असतील, त्यांच्या जर आपण प्रक्रिया बघितल्या तर त्यांच्या प्रक्रियेमधील एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. बघा, केंद्र सरकार जे कृषी मंत्रालय आहे आणि कृषी मंत्रालयातली जी काही अधिकाऱ्यांची टीम आहे, ती याविषयी डिस्कस करते. आणि ही विषय फक्त कृषी मंत्रालयाच्या अतिरिक्त नाही, तर कृषी मंत्रालय याचबरोबर वित्त मंत्रालय, अर्थात मंत्री आणि त्याचबरोबर अर्थ मंत्रालयात सहकारी मंत्री असेल आणि वाणिज्य मंत्री असेल, तर या विभागाच्या दरम्यान ही गोष्ट आलेली आहे. मित्रांनो, आता तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत वाढीव पैसे मिळणार आहे. ह्या जिल्ह्यात कोणत्या मागणी झालेली आहे, तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया. बघा मित्रांनो, आता ही म्हणजे सगळ्या गोष्टी करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. अशा पद्धतीच्या बातम्या सध्या नॅशनल मीडियाच्या व्हायरल होत आहे. बघा, यामध्ये केंद्र सरकारचे फॉर्म्युले आहे यूज करण्याच्या तयारीमध्ये आहे. कुठंतरी सरकार स्वतःच्या खिशाला झड लागू नये याची काळजी घेत असतं. अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्र हा त्याचसमोर आता आदर्श झालेला आहे. कारण की महाराष्ट्रातल्या महायुती सरकार शेतकऱ्याला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुश करण्यासाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केली होती. आणि त्या माध्यमातून 6,000 रुपये वार्षिक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मिळतं. आणि केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना म्हणजेच इथं 6,000 रुपये ते तुम्हाला मिळतं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आता वर्षाला 12,000 रुपये वार्षिक त्यांना मिळत असतं केंद्र सरकारकडून. 6,000 रुपये ॲड झाले म्हणजे हे 12,000 रुपये तुम्हाला वर्षाला मिळतो. बघा, शेतकऱ्यांना आता 18,000 रुपये मिळतील, राज्यातील शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळतील. परंतु केंद्र सरकार काय म्हणतं बघा, भाजप शासकीय इथं जसं की आता शेतकऱ्यांना 18,000 रुपये देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कोणत्या शेतकऱ्यांना 18,000 रुपये मिळणार, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा. बघा शेतकरी मित्रांनो, राज्यांनी या जसं की पद्धतीने महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची निर्मिती केली आणि त्या निर्मिती म्हणजे बजेटमधून ही योजना आणावी आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6,000 रुपये आणि 12,000 रुपये करण्यात येऊ. परंतु भाजप शासकीय काही राज्याने आर्थिक गडी विस्कटते आणि त्यांना हे परवडणार नाही, त्यामुळे हे अनुकूलता दर्शवतात नाही. त्यानंतर तेलंगणा असेल, पश्चिम बंगाल असेल किंवा तामिळनाडू असेल, हे इतर जिथे भाजपचं सरकार नाही तिथे राज्य सरकार असं म्हणतं की केंद्र सरकारने 6,000 रुपये 12,000 रुपये करण्यात यावे. अशा पद्धतीने या संदर्भातील अपडेट आपण पुढे हालचाली होत आहे. तर असे पाहत आहोत अनेक कृषी क्षेत्रामध्ये नॅशनलाइज टीव्हीच्या माध्यमातून, टेलिव्हिजनच्या माध्यमातून इथं जसं की आपण न्यूज बघित आहोत. बघा की 21-20 जे हप्ता आहे, 21वा हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा तो 4,000 रुपये येईल. म्हणजेच आता आपल्याला 2,000 रुपये मिळतील, असं वर्षाला आता 4,000 रुपये मिळतील असं त्यांनी सांगितलं. जो हप्ता आपल्याला 2,000 रुपये मिळत होता तो 4,000 रुपये मिळतील. म्हणजे सरकारच्या माध्यमातून 4,000 रुपये म्हणजेच वर्षाला इथं 12,000 रुपये. अशा पद्धतीने त्या बातम्या आता नेमकं म्हणतात. परंतु त्याच्या माध्यमातून एकीकडे शेतकऱ्याला खुश करण्यासाठी केंद्र सरकार अशा पद्धतीने पाऊल उचलू शकत आहे. अशा पद्धतीच्या ज्या काही सांस्कृतिक चर्चा आहे त्या तुम्हाला पाहायला मिळत आहे. शेतकऱ्याला जे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये मिळते 4 महिन्याच्या नंतर, म्हणजे वर्षाला 6,000 रुपये. तर आता शेतकऱ्याला वर्षाला 12,000 रुपये देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. तर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये होती. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा व्हिडिओ होता. तर कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.